कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो काय हे, आता तुम्ही कशाला हातपाय गाळून बसलात? रेव, ते दुर्गा आहे ना, ती असं काहीतरी बोलत असते, कळलं का? आपण त्यातलं काहीही मनावर घ्यायचं नाही. इथून ऐकायचं, तिथून सोडून द्यायचं. लक्षात ठेव तू माझं, कळलं? हा. कारण तू काय बोलतेस तुझं तुला कळतंय का? त्या दुर्गा मॅडम आपल्या घरी येऊन आपलीच लायकी काढून गेल्यात. ह्या घरात आपण आपली मुलगी द्यायची? हो हो हो, तरीही मला त्याच घरी आपल्या रेवतीचं लग्न लावून द्यायचंय. तू सगळे वाटेल ते बोलणं बंद करावं. सतत आपले हातपाय गाळत असतात. आपण हे जे काही करतोय ना, ते आपल्या मुलीच्या भल्यासाठी करतोय. हे बघ कालिंदी, माझ्या मुलीला त्या घरात जर सुनेचा मान मिळणार नसेल ना, तर मी या लग्नाला होकार देणार नाही. उगाच वाटेल ते बोल नका. होकार देणार नाही, होकार देणार नाही. मान कसा नाही मिळणार तिला? मी शिकवेन तिला कसा मान मिळवून घ्यायचा ते. काय करताय जरा, मी हळू नाही का बोलता येत? तुमच्या अशा बोलण्याने तिने लग्नाला नकार दिला म्हणजे मोहिते, तुम्हाला कळत नाहीये का? आपल्यासारख्या मध्यमवर्गीय आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेल्या मुलीला एका चांगल्या आणि श्रीमंत घरात जायचं असेल ना, तर त्या आई वडिलांना असा लाख वेळा अपमान सहन करावा लागतो. लक्षात कसं येत नाहीये तुम्हाला? रेऊ, बुद्धी दे यांना. अंतराताई, खीर. आज एजेंनी पहिल्यांदाच मला खीर बनवायला शिकवलं. आधी ते नाहीच म्हणत होते, पण अंतराताई, आता असं मला वाटायला लागले की हळूहळू एजेंचा माझ्यावरचा विश्वास वाढत चालला. ठेवते. What's wrong with you, लीला? ही खीर अंतराच्या फोटोसमोर का ठेवलीस लीला? का म्हणजे काय याचे? आपण पहिल्यांदाच असं एकत्र मिळून काहीतरी बनवले, मग तो आनंद अंतराताईंबरोबर शेअर करायला नको का? आणि आपल्या प्रत्येक क्षणाच्या साक्षीदार आहेत अंतराताई. आणि त्या जशा तुमच्यासाठी जवळच्या आहेत ना, तशाच माझ्याही मैत्रिणीसारख्याच आहेत. म्हणून दिली खीर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।